नमस्कार मित्रांनो, मी विकास बोचरे। आपण ज्यावेळेस बीएडचा फर्स्ट इयरचा टर्म एंड एक्झाम फॉर्म भरतो, बऱ्याच जणांना शंका आहे की तो फॉर्म भरल्यानंतर त्याची रिसिप्ट येत नाही। तर रिसिप्ट कशी आणायची? सर्वप्रथम गुगलला इग्नूची साईट टाका। इग्नूची साईट टाकल्यानंतर ती साईट ओपन करा। ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। त्यानंतर टर्म एंड एक्झाम रजिस्ट्रेशन ऑनलाईन या टॅब खाली टर्म एंड एक्झामवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आपण ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरतो त्या प्रकारची पूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होते आणि इथं डिक्लेरेशनच्या याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपण ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरू शकतो। ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्या फॉर्मचं स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करायचे। कंट्रोल नंबर आपण ज्यावेळेस फॉर्म सबमिट करतो त्यावेळेस ती माहिती येते आणि जर तो नंबर आपल्याकडे नसेल तर काही हरकत नाही, आपण बीएडच्या एनरोलमेंट नंबरवरून सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो। या ठिकाणी एनरोलमेंट नंबर टाकलाय मी, प्रोग्राम कोड टाकूया आपण बीएड आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकूया। सबमिट म्हणल्यानंतर अशा प्रकारचं आपलं कंट्रोल नंबर या ठिकाणी मिळेल आपल्याला। या कंट्रोल नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपला एक्नॉलेज स्लिप जी आहे आपण पेमेंट केल्याची ती या ठिकाणी आपल्याला दिसेल। प्रिंट दिस पेज यावर क्लिक केल्यानंतर आपण त्याची प्रिंटही काढू शकतो। या ठिकाणी आपण दिलेला एनरोलमेंट नंबर, प्रोग्राम कोड, आपलं नाव आणि एक्झाम सेंटर कोड हा बरोबर आहे की नाही ते तपासून पाहणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण दिलेले विषय या ठिकाणी सगळे विषय आले का तेही पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे। अशा प्रकारचे एक्नॉलेजमेंट शीट आपण त्याची प्रिंटही काढू शकतो। प्रिंट दिस पेजवर क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारचे प्रिंट काढू शकतो। या ठिकाणी आपण वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।